हाफ ॲडर आपल्याला माहिती आहे की हाफ ॲडरमध्ये दोन गेट असतात, एक्सॉर आणि अँड गेट. एक्सॉर गेट आणि अँड गेट ह्या दोघांना ह्या डायग्राममध्ये सर्किट डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे जर का याची जोडणी केली तर याला हाफ ॲडर सर्किट म्हणतात. हाफ ॲडरमध्ये जो एक्सॉर गेट आहे ह्याच्या अक्रॉस जो आउटपुट मिळतो त्याला म्हणतात सम, आणि अँड गेटच्या अक्रॉस जो आउटपुट मिळतो त्याला म्हणतात कॅरी. हा आहे ऑब्झर्वेशन टेबल. आता आपण हे प्रॅक्टिकल, हा ऑब्झर्वेशन टेबल या प्रॅक्टिकलच्या थ्रू पाहायचं आहे. आता याच्यामध्ये जर का तुम्ही नीट पाहिला तर ह्यामध्ये दोन IC आहेत. हा आहे IC 7486 जो की एक्सॉरचा आहे, आणि हा आहे 7408 जो की अँड गेटचा आहे. आता हे दोन्ही पण IC 14 पिनाचे आहेत. दोन्ही IC 14 पिनचे आहेत. इकडे इनपुट A आहे, इनपुट B आहे. खाली केला की 0, वर केला की 1. खाली केला की 0, वर केला की 1 मिळतो. इकडे पण सेम आहे. इकडे ऑन ऑफचं जे बटन आहे हे सर्किटसाठी आहे. इथे आपल्याला कॅरी मिळतो, इकडे आपल्याला सम मिळते. आता आपण प्रॅक्टिकलला जोडणी करून पाहूया. ज्या पद्धतीनं पिन जोडत आहे त्या पद्धतीने पिन जोडणी करून घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे की ICमध्ये 14 नंबरला ह्या गेटच्या ICना पॉझिटिव्ह VCC द्यायचा आहे, 7 नंबरला ग्राउंड द्यायचा आहे. आता ह्या ICमध्ये 1 नंबर 2 नंबरला एक्सॉरचं इनपुट आहे, 3ला आउटपुट आहे. त्याच पद्धतीनं 4, 5मध्ये परत एका एक्सॉरचं इनपुट आहे, 6ला आउटपुट आहे. इकडे पाहिला तर 1ला आणि 2ला इनपुट आहे, 3ला अँड गेटचा आउटपुट आहे, 4ला आणि 5ला इनपुट आहे, तर 6ला आउटपुट आहे. आता आपण जोडणी करून ऑब्झर्वेशन टेबल जो आपल्याला दिलेला आहे हा ऑब्झर्वेशन टेबल हा आपल्याला व्हेरी करून पाहायचा आहे ह्या प्रॅक्टिकलवरती. ठीक आहे, मग करूया. पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे की 14 नंबरला पॉझिटिव्ह VCC द्या. हा दिला मी 14 नंबरला पॉझिटिव्ह VCC. आता ह्याच्या थ्रू परत दिला मी इकडे 14 नंबरला पॉझिटिव्ह VCC. या वायरच्या थ्रू पॉझिटिव्ह इथे, या वायरच्या थ्रू पॉझिटिव्ह इथे. दोन्ही ICच्या पॉझिटिव्ह 14ला आपण पॉझिटिव्ह VCC दिलेला आहे. आता निगेटिव्ह द्यायचा आहे. निगेटिव्ह किती द्यायचा आहे? 7ला. निगेटिव्ह दिला 7ला ह्या ICच्या, आणि अजून एक निगेटिव्ह दिला मी ह्या 7ला. हा झाला निगेटिव्ह ह्या 7साठी, हा निगेटिव्ह या ICचा निगेटिव्ह इकडे. म्हणजे 14ला आपण पॉझिटिव्ह दिला दोन्हीकडे, आणि दोन्हीचा 7 एकत्र करून दिला निगेटिव्हला. आता काय करायचं आहे तर A आणि B हे दोन इनपुट्स आहेत. A आणि B हे दोन इनपुट्स आहेत, ते 1 आणि 2ला जोडले. A आणि B दोन इनपुट्स आहेत, ते 1 आणि 2ला जोडले. आता तसंच हेच A आणि B आपल्याला ह्या 1 आणि 2ला पण जोडायचं. काय करायचं तर याला आपण इकडे पिन्स लावल्या, ह्या पिन्स लावल्या त्या. आता याच्या थ्रू ह्या पिनच्या थ्रू आपण काय करणार आहोत तर 1ला आणि 2ला इकडे इनपुट देणार आहोत. आणि कॅरी कुठून येणार तर 3मधून येणार, अँड गेटच्या येणार कॅरी, आणि ह्याच्या 3मधून येणार सम. हे झालं आपलं सर्किट तयार. आता ऑब्झर्वेशन टेबल पाहायचा. ऑब्झर्वेशन टेबल काय सांगतो, 0 0 असताना कॅरी आणि सम 0 आहे. ऑब्झर्वेशन इकडे पहा, 0 0, A आणि B बोथ 0 ठेवले. 0 0 ठेवताना कॅरी पण लागत नाही, सम पण लागत नाही, म्हणजे दोन्हीकडे पण 0 आहे. आता 0 1, एक 1 करा, एक 0 करा, सम लागला. हा 1 करा, हा 0 करा, तरी पण सम लागला. म्हणजे ऑब्झर्वेशननुसार इकडे जेव्हा एक जरी 1 असेल तर आपल्याला सममध्ये 1 मिळणार आहे, म्हणजे आउटपुट मिळणार आहे. दोन्ही 1 केला तर सम बंद होणार आणि कॅरी चालू होणार. सम का बंद होतं कारण सम आहे तो आपला एक्सॉर गेटच्या थ्रू, आणि एक्सॉर गेटला काय प्रॉपर्टी आहे की जेव्हा दोन्ही इनपुट सेम असतील, मग ते 0 0 असू देत किंवा 1 1 असू दे, दोन्ही इनपुट जेव्हा एक्सॉरला सेम मिळतील तेव्हा तो 0 देतो. म्हणून जेव्हा आपण दोन्ही इनपुट 0 केले कॅरी बंद होता, दोन्ही इनपुट 1 केले सम बंद होता. सम बंद का होता कारण सम आपण घेतला एक्सॉर गेटच्या अक्रॉस, आणि एक्सॉर गेटला दोन्ही इनपुट सेम असतील तर आउटपुट देत नाही. आणि अँड गेटच्या अक्रॉस आपण घेतला कॅरी. अँड गेटमध्ये काय असतं तर मल्टिप्लिकेशन होतं. एक जरी इनपुट जर का 0 असेल तर आउटपुटला 0च येतो. त्यामुळे अँड गेटमध्ये एक जरी इनपुट 0 असेल, इकडे बघा, एक जरी इनपुट 0 असेल, A किंवा B कुठलंही एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुटला 0च येतो. इथे आउटपुटला इथे 0 येतो अँड गेटला. आणि हा जो सम येतोय हा सम येतोय एक्सॉर गेटच्या अक्रॉस, कारण एक्सॉर गेटला तुम्ही इथे 1 आणि 0 दिला, बोथ इनपुट्स आर डिफरंट. जेव्हा बोथ इनपुट डिफरंट असतील तर आउटपुटला 1 येतो. हा LED जो ग्लो होतोय हा इंडिकेट करतोय की आउटपुटला 1 आलेला आहे. हा आहे हाफ ॲडर, आणि ह्यानुसार आपण हा